मी अजय पांचाळ, सहशिक्षक सरकारी माध्यमिक विद्यालय होळसमुद्र. आज आपण त्रिकोणाचे क्षेत्रफळ या संबंधित उदाहरण पाहणार आहोत. तर या उदाहरणामध्ये वेगवेगळ्या घड्याळीच्या मिनिट काठ्याची लांबी 18 सेंटीमीटर आहे. तर 35 मिनिटांमध्ये मिनिट काठ्याने आक्रमिलेल्या अंतराच्या भागाचे क्षेत्रफळ काढा. मिनिट काठ्याने आक्रमिलेल्या अंतरामुळे तयार झालेल्या कंसाची लांबी काढा म्हणून असा प्रश्न आहे. तर बघा, पहिला प्रश्न काय आहे की घड्याळ समजून घ्या. इथून इथपर्यंत म्हणजे काटा हे 18 सेंटीमीटरचा आहे, म्हणजे त्रिज्या आहे 18 सेंटीमीटरची आहे. R बरोबर 18 सेंटीमीटर. त्यानंतर इथं बघितलं 35 मिनिटांमध्ये असं म्हणलेलं आहे, म्हणजे एका मिनिटाचा कोन काढून आपण काय करू तर 35 मिनिटाला किती कोन होते म्हणजे थीटा किती होते ते काढूया. तर थीटा बरोबर 60 मिनिटाला 360 अंश असतील तर 35 मिनिटाला किती म्हणून आपण प्रश्न बघूया. हे जर आपण काढून टाकू दिलं 6 एका 6 6 6 36 तर थीटा बरोबर 6 गुणिले 3.5 म्हणजे ज्याला गुणाकार केलं 6 पंचे 30 ला 0 हाच्याले 3 sin 3 18 19 20 21 तर कोण आहे 210 म्हणजे 35 मिनिट. समजून घ्या, घड्याच्या काट्यामध्ये असं 35 मिनिट असतील समजून घ्या 35 मिनिट. तर कोण आहे 260. तर यामध्ये दोन प्रश्न आहेत. एक आहे म्हणलं अंतराच्या भागाचे क्षेत्रफळ काढा, म्हणजे हे किती क्षेत्रफळ होते की इथून इथपर्यंत हे एक क्षेत्रफळ काढायचं आहे. आणि दुसरा प्रश्न आहे कंसाची लांबी काढा म्हणते, म्हणजे इथून इथपर्यंत हे किती लांब आहे APB असं नाव दिलं तर APB ची लांबी काढायची आहे. तर सुरुवातीला आपण काय करू तर बरोबर थीटा बाय 360 इंटू पाय r चा वर्ग बरोबर की थीटा म्हटलं आपल्याला 210 छेद 360 गुणिले 22 छेद 7 आणखी त्रिज्या आहे 18 गुणिले 18. हे वर्ग आहे म्हणून मी 18 हे दोन वेळा लिहिलेलं आहे. तर हे शून्य जातात. त्यानंतर बघा 7 एका 7 7 त्रिक 21 3 एका 3 3 दुगणे 6. नंतर इथं बघितलं तर बघा 6 एका 6 6 दुगणे 12 sin त्रिक 18. त्यानंतर बेका बे बघा 11 गुणिले 3 गुणिले 18 मिळत आहे. तर याच्याने याला मी गुणाकार करतो 11 त्रिक 33 गुणिले 18 18 का 18 18 त्रिक 54 ला 4 हा 4 ले 5 18 त्रिक 54 55 56 57 58 59 इतका चौरस सेंटीमीटर. तर या भागाचं क्षेत्रफळ 594 चौरस सेंटीमीटर इतकं आहे. आता आपण नेक्स्ट विचारलेला आहे काट्याने आक्रमलेल्या अंतरामुळे तयार झालेल्या कंसाची लांबी काढा म्हणते. कंसाची लांबी काढणार आहोत. कंस म्हणजे इथून इथपर्यंतची लांबी. तर बघा कंसाची लांबी बरोबर इथं बघा फक्त काय बघा सूत्रामध्ये फरक थोडंच आहे. थीटा बाय 360 इंटू पाय r चा वर्ग इथं 2 पाय r इतकं येते. इथं पाय r चा वर्ग होतं, इथं फक्त 2 पाय r आहे. थीटा तितकंच राहणार आहे. फक्त हे 360 इंटू 2 गुणिले पायची किंमत 22 छे याची किंमत हे 2 चं 2 ठेवलं तर r ची किंमत आहे 18. बघा हे दोन्ही शून्य कॅन्सल होतात. 18 एका 18 18 दुगणी 36 7 एका 7 7 त्रिक 21. त्यानंतर आहे बघा हे 2 आणि हे 2 कॅन्सल होतात. उरतं हे 3 आणखी हे 22 22 त्रिक 66 सेंटीमीटर. तर कंसाची लांबी मिळालेली आहे 66 सेंटीमीटर.